श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे स्वामींच्या नामस्मरणाने. आणि सकाळी सकाळी घरात दिवा लावला की माणसाला एक छान सकारात्मक ऊर्जा आणि एकदम प्रसन्न असे वाटते. तर पूजा आटपून मी लगेच आले किचनमध्ये. तर आज किचनमध्ये स्पेशल म्हणजे माझ्या मुलांची इच्छा होती की त्यांना भेंडी मसाला खायची, कारण भेंडी मसाला खूप आवडता त्यांचा पदार्थ आहे. पण मी कशी करते बघा, मी काय जास्त साहित्य वगैरे वापरते. मी साध्या पद्धतीने एकदम थोडेफार साहित्य टाकून भेंडी मसाला करी, इतकी सुंदर होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ठीक आहे, मी भेंडी मसाल्याची सर्व तयारी करून घेतली. भेंडी कापून घेतली, कढई गरम करायला ठेवून मस्तपैकी भेंडीला छान फोडणी दिली. इतका सुंदर वास सुटला होता, काय सांगू तुम्हाला. त्या वासानेच असं तोंडाला पाणी सुटलं होतं छानपैकी. खरंच खूप छान होतं, तुम्ही खरंच नक्की करून बघा. तर एकीकडे भेंडीची भाजी शिजवायला ठेवली, तर तिकडे पोळ्याला तवा ठेवला, तर पोळ्या करायला घेतल्या. लगेच चपात्या वगैरे लाटून झाल्या. भेंडी मस्त कोथिंबीर टाकली, कारण मुलांना खूप आवडते. आणि नंतर लगेच मुलांचा डबा भरायला घेतला. एकदा टिफिन मस्त गरम चपाती, मस्त गरम गरम भेंडी, छान टिफिन त्यांचा भरला. टिफिन भरला आणि त्यांना मुलांनी एकदा शाळेत पाठवलं की झालं, एक पूर्ण एक टप्पा माणसं दिवसाचा कमी होतो. आणि नंतर मुलं शाळेत गेली निवांत एक कप चहा घेतली की एक छान वेगळीच एनर्जी ती कामावर राहिला. मग राहिलेलं बाकीचं सगळं काम करून घ्यायचं. किचन वाटा वगैरे झाडून, भांडे धुणं सगळं काम आवरायचं. म्हणजे जवळजवळ दुपार होतेच, म्हणजे तेवढं आवरूच तर मला तेवढं आवरलं की मग माझं सगळ्यात आवडतं काम म्हणजे आरीवर, म्हणजे माझं स्वतःचं वेळ. तर मग मी हा ब्लाऊज पूर्ण करायला घेतला. म्हणजे बराच दिवस झाले हा ब्लाऊज मी थोडा पूर्ण करते. जसं कामातून मला वेळ भेटेल तसा थोडा मी हा पूर्ण केला आहे. हा ब्लाऊज पूर्ण झाले स्टिच वगैरे कसा दिसतो हे जर तुम्हाला बघायचे असले तर बघू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.